All the time, God is good. God is good all the time. मित्र हो, प्रभू येशूला त्या काळच्या सर्वात उच्च न्यायाधीशांसमोर दोषी म्हणून उभे केले होते. पण ते सर्वजण प्रभू येशूला अपराधी म्हणून ठरवू शकत नव्हते. सर्वप्रथम अटक करणाऱ्यांनी प्रभू येशूला प्रमुख याजक कयफा याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. नंतर त्यांनी प्रभू येशूला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले. नंतर प्रभू येशू हेरोदाच्या अंमलात आहे असे समजल्यावर पिलाताने प्रभू येशूला हेरोदाकडे पाठवले आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी प्रभू येशूचा धिक्कार व उपहास थट्टा करून प्रभू येशूला पिलाताकडे परत पाठवले. एवढ्या सर्व उच्च न्यायाधीशांनी चौकशी केल्यानंतरही प्रभू येशूला अपराधी ठरवण्यासाठी काहीही दोष सापडला नाही. तरी प्रभू येशू उगाच राहिला. पिलाताने प्रभू येशूला 3 वेळा सोडवण्याचा प्रयत्न केला. नंतर पिलाताने प्रभू येशू हा निर्दोष आहे हे पाहून त्याने आपले हात निर्दोषतेने धुतले. हे सर्व शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून घडले. स्तोत्र चॅप्टर 73 वर्स 13 पहा. मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषतेने धुतले. मित्र हो, प्रभू येशूने हे सर्व सहन का केले? कारण प्रभू येशू त्यावेळेस त्या न्यायसभेसमोर माझ्या व तुमच्या आपल्या सर्वांच्या पापांचा दोष स्वतःवर घेऊन त्यांच्यासमोर आपल्या जागी तो उभा होता. त्याचे म्हणजे प्रभू येशूचे हाल केले तरी ते प्रभू येशूने सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. यशाया चॅप्टर 53 वर्स 6 आणि 7 पहा. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर म्हणजे प्रभू येशूवर लादले. त्याचे म्हणजे प्रभू येशूचे हाल केले तरी ते प्रभू येशूने सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. मित्र हो, प्रभू येशूने सर्वांच्या आरोपाला का उत्तर दिले नाही? स्तोत्र चॅप्टर 73 वर्स 14 आणि 15 पहा. कारण मी म्हणजे प्रभू येशू दिवसभर पीडा भोगली आहे, प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. ह्याप्रमाणे बोलण्याचे मी म्हणजे प्रभू येशूने मनात आणले असते तर मी म्हणजे प्रभू येशू तुझ्या म्हणजे देवाच्या प्रजेच्या पिढीचा गुन्हेगार ठरलो असतो. ही गोष्ट मला म्हणजे प्रभू येशूला समजावी म्हणून तिचा विचार करत होतो. तोपर्यंत ती मला म्हणजे प्रभू येशूला फार दुःखदायक वाटली. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा म्हणजे आपल्या सर्वांचा शेवट म्हणजे अंत मनात आणला, तेव्हा ती मला समजली. मित्र हो, प्रभू येशूने आपला सर्वांचा शेवट किती भयानक आहे हे पहिलेच पाहिले होते. म्हणून आपल्या सर्वांची शिक्षा त्याने आपल्या स्वतःवर घेतली होती. त्यासाठी प्रभू येशूने कोणत्याच आरोपाला उत्तर दिले नाही आणि आपल्या सर्वांचे पाप स्वतःवर घेऊन क्रूसाचे मरण स्वीकारले.